वेलकम. संगीता भालसेन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मी आमच्या कॉलेजमधील वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत पूर्वपरीक्षेच्या. त्याच्या उत्तरपत्रिकाही आता आपण पाहूया. ही आहे पूर्वपरीक्षा 2023-24ची प्रश्नपत्रिका. राज्यशास्त्र या विषयाची इयत्ता 12वी कला, 80 गुण आणि 3 तास वेळ असणारी ही प्रश्नपत्रिका. उत्तरं कशी लिहायची ते आता आपण पाहूया. तसेच महत्त्वाची सूचना अशी आहे की या चॅनलवर मी अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत. वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देखील आहेत. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल कोणता व्हिडिओ पाहायचा. आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते कळेल. बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका अशीच असणार आहे. सूचना वाचायच्या महत्त्वाच्या आहेत आणि फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. आणि तिसरी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे जो पहिला, दुसरा, तिसरा असा जो प्रमुख प्रश्न असतो तो नवीन पानावर सोडवायचा आहे. चला तर पाहूया राज्यशास्त्र या विषयाची पूर्वपरीक्षेची इयत्ता 12वी कला या शाखेची प्रश्नपत्रिका. उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधाने पूर्ण करा असं म्हटलं, याचा अर्थ पूर्ण विधान लिहायचं आणि मग त्यात उत्तर लिहायचं. 5 गुण आहेत. 1. आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन टिंबटिंब यावर लक्ष केंद्रित करतो. पर्याय: शिक्षण, लोककल्याण, विकास, सक्षमीकरण. आणि याचं अचूक उत्तर आहे सक्षमीकरण. पूर्ण वाक्यात लिहायचं. आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करतो. आणि सक्षमीकरण या शब्दाच्या खाली शिस पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं आहे. मास्त्रोक्त करार संदर्भ. पर्याय: संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, युरोपीय संघ, अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप, ब्रिक्सची स्थापना. याचं अचूक उत्तर आहे युरोपीय संघ. 3. टिंबटिंब ही तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती होय. पर्याय: इंस्टाग्राम, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप. याचं अचूक उत्तर आहे इंटरनेट. क्रमांक 4. नक्षलवादी चळवळीमुळे टिंबटिंब चळवळीत सापडतात. पर्याय: तेलंगणा, पंजाब, केरळ, गोवा. याचं अचूक उत्तर आहे तेलंगणा. आणि इथे प्रिंटिंग दोष झालेला आहे, त्यामुळे वाक्य असं वाचायचं. 4. नक्षलवादी चळवळीचा उगम तेलंगणातील शेतकऱ्यांच्या चळवळीत सापडतो असं हे विधान आहे, परंतु प्रिंट चुकलेली आहे. 5वं विधान, लोकपाल ही संकल्पना टिंबटिंब येथून घेण्यात आली. पर्याय: स्वीडन, जपान, अमेरिका, इंग्लंड. याचं अचूक उत्तर आहे स्वीडन. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 3 गुण. पहिला गट पाहूया. जंगलतोड, तापमानात घट, हरितगृह वायू प्रदूषण, दुष्काळी परिस्थिती, पाण्याची कमतरता. आता चुकीची जोडी आहे ती दुरुस्त करायची. पहिली जोडी चुकलेली आहे. जंगलतोड, तापमानात घटच्या ऐवजी वाढ असं तिथे दुरुस्ती करून तुम्ही लिहायचं आहे. 2. सुओ मोहो, स्वतःहून केलेली कार्यवाही, ऑम्बुडसम, लोकपाल, ई गव्हर्नन्स, ई प्रशासन. याचं अचूक उत्तर आहे ई गव्हर्नन्स. ई प्रशासनच्या जागी लिहायचं सुशासन. तिसरा गट पाहू. अलिप्ततावाद, भारतीय परराष्ट्र धोरण, ब्रह्मदेश, सिलोन, सीमावाद, भारत व चीन. इथे दुरुस्ती करून लिहायचं आहे ब्रह्मदेश, म्यानमार. सिलोनच्या ऐवजी म्यानमार लिहायचं आहे. क प्रश्न आहे पहिल्यातला. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुण आहेत. 1. राज्याचे महत्त्व आता कमी होत चालले आहे. कारण. पर्याय दिलेले आहेत खाली. राजकीय पक्ष वर्चस्व गाजवतात. ब. राज्याचा कायदे करण्याचा अधिकार कमी झाला आहे. आंतरजालामुळे राज्यांच्या भौगोलिक सीमा पुसट झाल्या आहेत. आणि याचं अचूक उत्तर आहे आंतरजालामुळे राज्यांच्या भौगोलिक सीमा पुसट झालेल्या आहेत. क्रमांक 2. मार्च 1950 भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. कारण. पर्याय: कृषी उत्पादनात वाढ करणे. ब. जलद औद्योगिकीकरण करणे. लोकांचे राहणीमान सुधारणे व विकास घडवून आणणे. याचं अचूक उत्तर आहे लोकांचे राहणीमान सुधारणे व विकास घडवून आणणे. क्रमांक 3.
1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा प्रवाह टिंबटिंब. पर्याय अ. द्विध्रुवीयतेचा अस्त, ब. आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा उदय, क. अलिप्ततावादाचा अंत. अचूक उत्तर आहे याचं द्विध्रुवीयतेचा अंत. क्रमांक 4. दहशतवाद म्हणजे टिंबटिंब. पर्याय अ. समाजात सलोखा निर्माण करणे, ब. समाजात भीती निर्माण करणे, क. समाजाचा विकास करणे. उत्तर आहे समाजात भीती निर्माण करणे. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई. दिलेल्या विधानांकरिता समर्पक संकल्पना लिहा. 4 गुण आहेत. 1. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती, तिला म्हणतात लोकपाल किंवा लोकायुक्त. 2. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना, तिला म्हणतात जागतिक व्यापार संघटना. 3. भारतीय सरकारचा विचार गट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देणे, ती संकल्पना आहे नीती आयोग. 4. जागतिक घडामोडीचे स्वतंत्र आकलन व लष्करी करारांचा भाग घेण्यास नकार, ती संकल्पना आहे अलिप्ततावाद. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ई आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 4 गुण. 1. पहिला गट आहे पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, शिक्षण. या गटात न बसणारा शब्द आहे शिक्षण, विसंगत शब्द आहे तो. 2. पारदर्शकता, उत्तरदायित्व, कार्यक्षम व परिणामकारक, कल्याणकारी. या गटामध्ये शब्द न बसत नाही, तो आहे कल्याणकारी. 3. सार्कचे सदस्य देश चीन, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अचूक उत्तर आहे चीन. 4. भाषावाद, राष्ट्रवाद, जमातवाद, प्रांतवाद. या गटात न बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद. प्रश्न क्रमांक दुसरा. खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा. 4 गुण आहे आणि विषय दिलेला आहे सुशासनाची मूल्य. कोणतीही 4 मूल्य इथं लिहायची आहेत. त्यात एक मूल्य लिहून दिलेलं आहे पारदर्शकता. आपण 4 मूल्य लिहूया. उत्तरदायित्व, सहमतीदर्शक, सर्वसमावेशकता, प्रतिसादात्मक. आणि याशिवाय आणखी 2 मूल्य आहेत सहभागात्मक, कायद्याचे राज्य. यापैकी कोणतेही 4 तुम्ही लिहा. प्रश्न क्रमांक ब आहे. खालील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा शेंगेन क्षेत्राचा नकाशा आहे. इथे स्लाईडवर तुम्हाला अस्पष्ट दिसू शकतो कदाचित, त्यामुळे तुम्ही पुस्तकात नकाशा व्यवस्थित पाहून घ्या आणि यावर प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 1. शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही 3 देशांची नावे लिहा. 1 गुण आहे. आपण त्या देशांची नावे लिहूया. क्रमांक 3 लिहायची आहेत. फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी. ते 4 लिहिलीत आपण. 2. युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशांची नावे लिहा. 1 गुण आहे. ते 2 देशांची नावे आहेत आइसलँड आणि रुमानिया. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने चूक की बरोबर ते कारण लिहा. कोणतेही 5 सोडवायचे. 7 पैकी 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. चूक की बरोबर हे लिहिण्यासाठी 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा कारण लिहायला 2 गुण. क्रमांक 1. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. 2. हवामान बदलाचे एक प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे. 3. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली. 4. समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. 5. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. 6. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. 7. सागरमाला योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. आपण 2 गुणांच्यासाठी सहकारण स्पष्ट करूया. क्रमांक 1. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. उत्तर वरील विधान चूक आहे. कारण 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. इथे 80च्या ऐवजी 90चं दशक आहे. क्रमांक 2. हवामान बदलाचे एक प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे. वरील विधान बरोबर आहे. कारण हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे. यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा, पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतात. क्रमांक 3. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली. वरील विधान चूक आहे. कारण अमेरिकेसारख्या भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या देशात बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जागतिकीकरणाच्या आधीपासून अस्तित्वात होती. क्रमांक 4. समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे.
वरील विधान बरोबर आहे, कारण शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे हे केवळ लोकशाहीतच घडू शकते. क्रमांक 5. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला जातो. वरील विधान बरोबर आहे, कारण सुशासनात समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता या तत्वात ही कृती समाविष्ट आहे. क्रमांक 6. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. वरील विधान चूक आहे, कारण लोकांचे राहणीमान उंचावणे आणि देशाचा आर्थिक विकास करणे या उद्देशांनी मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची निर्मिती झाली. 7. सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. वरील विधान चूक आहे, कारण सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आहे. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान. 2. गरिबी आणि विकास. 3. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता. 5. सुशासन आणि ई प्रशासन. 5. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. सहसंबंध स्पष्ट करूया. क्रमांक 1. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान. 1. जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. उपग्रह संप्रेषण प्रणाली, मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींनी जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले. 2. सन 1990 पर्यंत भारतात दूरदर्शन हे एकमेव प्रसारमाध्यम होते. 1990 मध्ये CNN भारतात प्रवेश केला. त्यानंतर भारतात असंख्य वाहिन्या म्हणजे चॅनल्स सुरू झाल्या. उपग्रह संप्रेषण प्रणालीमुळे डिश अँटेनाच्या सहाय्याने भारतात सर्वत्र कोणतेही कार्यक्रम बघणे शक्य झाले आहे. 3. आज भ्रमणध्वनी, मोबाईल फोनचा सर्वत्र वापर होताना दिसून येतो. 4. आंतरजाल म्हणजे इंटरनेट ही तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती होय. यामुळे विचार, संस्कृती आणि माहितीचा जगात प्रसार करणे शक्य झाले आहे. त्याच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे ती माहिती गोळा करता येते. ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झाली आहे. क्रमांक 2. गरिबी आणि विकास. 1. गरिबी म्हणजे मिळकतीचा आणि उत्पादन साधनांचा अभाव. गरिबीमुळे शिक्षणाचा अभाव असतो. त्यातून मागासलेपणा उद्भवतो. 2. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा दुर्लक्षित घटकांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. त्याद्वारा त्यांचे दारिद्र्य दूर होऊन त्यांच्या विकासाचा मार्ग खुला होईल. 3. देशाच्या आर्थिक विकासासाठी दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारताने दारिद्र्य निर्मूलनाद्वारा आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले आणि भारताने आर्थिक विकासात मोठा पल्ला गाठला आहे. क्रमांक 3. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. 1. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत. 2. भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल. 3. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला. 4. प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली. 5. राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला. राज्यांना त्यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली आहे. क्रमांक 4. सुशासन आणि ई प्रशासन. उत्तर. 1. सुशासन आणि ई प्रशासन यांचे संबंध घनिष्ठ आहेत. 2. माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत नागरिकांना जलदपणे माहिती उपलब्ध होते. 3. नागरिकांच्या तक्रारींची दखल शासनाला त्वरित घ्यावी लागते आणि त्यासाठीचे निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्वक घ्यावे लागतात. 4. प्रशासनात पारदर्शकता येऊन शासनाचे नागरिकांप्रती उत्तरदायित्व प्रस्थापित होते. क्रमांक 5. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. उत्तर लिहायचं. 1. 1990च्या दशकात काही राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय होत असतानाच प्रचंड प्रमाणात वांशिक अत्याचार आणि मानवी हक्कांची पायमल्ली घडली. 2.
या अभूतपूर्व परिस्थितीत जगाला मानवाधिकार आणि शांतता रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेने हस्तक्षेप करणे अपेक्षित होते. 3. त्यातूनच मानवतावादी हस्तक्षेपाची संकल्पना उदयास आली. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पाठबळ असलेल्या संयुक्त राष्ट्रांनी कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाविया या देशात मानवी हक्कांची जोपासना करण्यासाठी मानवतावादी हस्तक्षेप केला. प्रश्न क्रमांक 5. खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. सहभागयुक्त राज्य समाजासाठी हितकारक आहे. 2. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्याची गरज असते. 3. ई-प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. 4. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, उदाहरणासह स्पष्ट करा. 5. हिंदी महासागरात भारताची भूमिका. क्रमांक 1. सहभागयुक्त किंवा सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे, कारण 1. ही संकल्पना लोकशाहीशी सुसंगत आहे. 2. सहभागाद्वारा नागरिकांच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होतील. 3. राज्यकर्त्यांवर प्रजेचा, नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल. 2. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. कामगार व विद्यार्थी वर्गाची आंदोलने, शेतकऱ्यांचे लढे, जातीय दंगली व जातीय हिंसाचारामुळे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते. 2. या समस्या किंवा आंदोलने आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो. तसेच आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. 3. दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती अनुत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते, त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो. 4. देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशात शांतता व स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल. क्रमांक 3. ई-प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. उत्तर. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. संगणकाद्वारा माहितीची साठवण करणे शक्य झाले आहे. 2. गरज असेल तेव्हा ही माहिती विनाविलंब उपलब्ध होते. 3. माहितीच्या उपलब्धतेमुळे शासकीय निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टाळता येतो. 4. शासनाचे नागरिकांप्रती असणारे उत्तरदायित्व आणि पारदर्शक कारभार ई-प्रशासनामुळे प्रस्थापित होतात. 4. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, हे उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर. 1. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सॉफ्ट पॉवर ही संकल्पना प्रतिपादित केली आहे. 2. सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता की ज्यामुळे विशिष्ट देशाला जे हवे आहे ते अन्य देशांनाही हवेसे वाटते. 3. सॉफ्ट पॉवरमध्ये सक्तीच्या ऐवजी आकर्षण निर्माण करून आपली उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता असते. 4. अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. अ. शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रमाद्वारा अमेरिकेत अन्य देशातून बुद्धिमान विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येत आकर्षित करण्यात आले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी अमेरिकेत स्थायिक होतात. त्याद्वारा अमेरिकेस उच्च शिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध होतात. ब. आंतरजालाच्या माध्यमातून अमेरिकेला अभिप्रेत असलेल्या उदारमतवादी लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विचारांचा प्रसार जगभर झाला आहे. क. मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट, बर्गर किंग इत्यादी फूड चेन्सद्वारा अमेरिकन खाद्य संस्कृतीचा जगभर प्रसार झाला आहे. 5वा प्रश्न. हिंदी महासागरात भारताची भूमिका. उत्तर. 1. हिंदी महासागरात भारताचे स्थान मध्यवर्ती आहे. 2. पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांसाठी प्राचीन काळापासून भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. 3. प्राचीन काळापासून या देशांबरोबर भारताचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हे संबंध दृढ करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 4. आफ्रिका खंडातील वंशवाद आणि वसाहतवादाला भारताने सातत्याने विरोध केला आहे. या खंडातील देशांच्या स्वातंत्र्य लढ्यांना आणि त्यानंतरच्या काळात राष्ट्रनिर्मितीच्या कार्यांना भारताने पाठिंबा दिला आहे. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 4 पैकी 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. हरित क्रांती म्हणजे काय? 2. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? 3. जागतिकीकरणाचा सामाजिक व सांस्कृतिक घटकांवर काय परिणाम झाला आहे? 4. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. प्रश्न पहिला. हरित क्रांती म्हणजे काय?
उत्तर 1. हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींच्या बियाण्यांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण, तसेच सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार. 2. तिचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे असे होते. 3. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारत कृषीप्रधान देश असूनही देशाची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी परदेशातून अन्नधान्याची आयात करावी लागत असे. क्रमांक 4. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत सरकारने शेतीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आणि कृषी संशोधनास उत्तेजन दिले. 5. या धोरणाचा दृश्य परिणाम म्हणजे 1960च्या दशकात भारतात अन्नधान्याचे उत्पादन सातत्याने वाढत जाऊन देश अन्नधान्याच्या गरजेबाबत स्वयंपूर्ण बनला. या घटनेचे वर्णन हरित क्रांती, ग्रीन रिव्होल्यूशन असे करण्यात येते. दुसरा प्रश्न आहे, भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? उत्तर 1. नक्षलवादी चळवळ ही माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणूनही ओळखली जाते. 2. तिला शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे. ही चळवळ शहरी भागात विशेषतः कामगार वर्गात पसरली आहे. 3. जिथे अन्याय, शोषण, दमन आणि राज्याकडून दुर्लक्षिले गेल्याची भावना असते तेथे ही चळवळ यशस्वी होते. 4. या चळवळीचा प्रसार बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यात झाला. 5. सन 2004 मध्ये वेगवेगळ्या नक्षलवादी गटांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षाची स्थापना केली. 6. कार्ल मार्क्स, लेनिन आणि माओ त्से तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करणारी ही जहाल उग्रवादी संघटना आहे. सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही शासन उलथवून पाडण्यासाठी या संघटना प्रयत्नशील असल्याने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांच्या कारवायांना प्रतिबंध करण्यात आला आहे. तिसरा प्रश्न आहे, जागतिकीकरणाचा सामाजिक व सांस्कृतिक घटकांवर काय परिणाम झाला आहे? उत्तर 1. जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती, इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता आणि लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण यांचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. 2. आज आपल्याला वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होताना दिसून येत आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये पारंपरिक मूल्यांपेक्षा महत्त्वाची वाटू लागली आहेत. 3. लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बर्गर, पिझ्झा, चायनीज इत्यादींचे प्रमाण वाढलेले दिसते. पाश्चात्य पद्धतीचे कपडे घालण्याचा कल वाढलेला दिसून येतो. 4. नाताळ, दिवाळी यासारखे सण साजरे करण्याच्या पद्धतीत पाश्चिमात्य प्रभाव दिसून येतो. मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे यासारख्या पाश्चात्य कल्पना पुढे येतात. 5. समाजात वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा प्रभाव आहे. क्रेडिट कार्डमुळे आपल्या आवाक्याबाहेर खर्च करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पारंपरिक कुटुंब पद्धतीत स्वमूल्यात बदल झाला आहे. चौथा प्रश्न, समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. उत्तर, शासनाने समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने पुढील संस्थांची निर्मिती केली आहे. 1. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. भारतीय संविधानाने स्थापन केलेला हा आयोग अनुसूचित जातीसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनाच्या संदर्भात काम करतो. 2. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. भारताच्या संविधानाने स्थापन केलेला हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनाच्या संदर्भात काम करतो. क्रमांक 3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग काम करतो. 4. राष्ट्रीय महिला आयोग. महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सदर आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्याचे कार्य हा आयोग करतो. 5. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, बालहक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत असतो. क्रमांक 6. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर हा आयोग भर देतो. 7. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संसद आणि राज्यांच्या विधिमंडळांनी पारित केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणविषयक तरतुदींच्या कार्यावर देखरेख करण्याचे काम हा आयोग करतो. प्रश्न क्रमांक 7वा शेवटचा प्रश्न. खालील एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे
150 ते 200 शब्दात लिहा. कोणते एक सोडवायचे, दोनपैकी दोन प्रश्न आहेत, एक सोडवायचा, 10 गुण आहेत. 1. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. मुद्दे दिलेले आहेत: भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था. या मुद्द्यांच्या आधारे आपण उत्तर लिहूया. उत्तर: भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणाऱ्या घटकांचे विवरण पुढीलप्रमाणे. भौगोलिक घटक: दक्षिण भारताची विस्तृत किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वतांच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार दिला आहे. उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे. ऐतिहासिक घटक: शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा आणि पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. वसाहतवाद आणि वर्णभेदाला विरोध ही मूल्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान उद्भवली. आर्थिक घटक: वसाहतीक काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. सशर्त आर्थिक मदत भारताने नाकारली. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले आहेत. राजकीय घटक: भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात राजकीय नेतृत्वाचा मोठा प्रभाव असतो. जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी या पंतप्रधानांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्था: शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. प्रश्न दुसरा आहे: जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे आहेत: जागतिकीकरण, लोकशाहीचे महत्त्व, राज्यांचे स्थान, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क. आपण याचं सविस्तर उत्तर लिहूया. संगीता भालसिंग या नावाने मी टेलिग्राम चॅनल पण सुरू केलेलं आहे. तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. उत्तर लिहूया आपण. जागतिकीकरणाने राजकीय क्षेत्रही प्रभावित झाले आहे. त्याचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. लोकशाहीचे महत्त्व: 1989ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन या घटनानंतर लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने जग वाटचाल करीत आहे. सहभागयुक्त राज्य, नागरिक केंद्री शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या झाल्या आहेत. नागरिक केंद्री शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. राज्याचे स्थान: जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यावर आज आघात होत आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठांचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता ही बाह्य आव्हाने आहेत. सहमतीचा अभाव, वांशिक राष्ट्रवाद, बिगर राजकीय घटकांचा वाढता कार्यभाग, पर्यावरण, लिंगजन्य भेद आणि मानवतावादी समस्या ही अंतर्गत आव्हाने आहेत. बिगर राजकीय घटक: नागरी समाजाच्या वाढत्या महत्त्वामुळे स्वयंसेवी संघटना आणि बिगर सरकारी संघटना म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, त्याला NGO म्हणतात, महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नावर भर देतात. दहशतवादी संघटना या बिगर राजकीय घटकाला आज महत्त्व प्राप्त झाले आहे. मानवी हक्क: जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. भारतासारख्या विकसनशील देशात नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाजहिताचे महत्त्व अधिक आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला शाखेची पूर्वपरीक्षेची राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका अभ्यासलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
अभ्यासासाठी शुभेच्छा.